जाग झालंय सार गाव, तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, एकदम गाणं का लावलं तर लाल लाल झालेले आहेत, तांबडं फुटतंय ते जांभळीला, त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवतो आता जवळहून. त्याच्यामुळं ते आता तांबडं फुटायला लागलेलं आहे जांभळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो, आता मी चाललो आहे सैर करण्यासाठी आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर जाऊया, जे काही दिसणार आहे, जे काही चांगलं लोकेशन दिसणार आहे, दाखवण्यासारखं नेचर दिसणार आहे, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर चला आता आपण जाऊया. संध्याकाळ आता 5:30 वाजून गेलेले आहेत आणि मी आता तुम्हाला दाखवतो काय काय दाखवायचं आहे ते. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण आलो आहोत ओहळावरती आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण आता मे महिना चालू आहे आणि आता मेचा अर्धा महिना आता संपला आहे. तर हे पहा, सर्व झाडांना पालवी मस्तपैकी फुटलेली आहे आणि हे पहा, सगळे झाडं एकदम हिरवेगार दिसतात मित्रांनो. आणि हे पहा, इकडे पण एकदम मस्त असं संध्याकाळचं नेचर दिसतंय. ह्या बाजूला पाहिलं तर हे पहा, सूर्य चाललेला आहे मावळण्यासाठी तिकडे. तर हे पहा, इकडे दाखवले तर तुम्हाला काय दाखवू, तर ओहळामध्ये हे पहा, एक जांभळीचं झाड आहे मित्रांनो आणि त्याला आता जांभळं पिकायला आलेले आहेत. हे पहा, एकदम तांबडं फुटलेलं आहे, एकदम लाल लाल झालेले आहेत. एकदम जांभळं म्हणजे आता लाल लाल झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, वरती दिसत असतील तुम्हाला. एकदम जाग झालंय सार गाव, तांबडं फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, एकदम गाणं का लावलं तर लाल लाल झालेले आहेत, तांबडं फुटतंय ते जांभळीला, त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवतो आता जवळहून. त्याच्यामुळं ते आता तांबडं फुटायला लागलेलं आहे जांभळीला. तर हे एक छोटंसं झाड आहे जांभळीचं आणि हे पहा, जांभळीचे जे फळं आहेत त्याला तांबडं फुटलेलं आहे आणि गुलाबी गुलाबी फिकट गुलाबी असे फळं झालेले आहेत. आता ते पिकायलाच, म्हणजे आता एका आठवड्यात चांगले पिकायला येतील. हे पहा, आणि हे पहा, काही काही एकदम काळे काळे होत चाललेले आहेत. तर काही काही आता 2-3 दिवसातच पिकतील आणि भरपूर लागलेले पण आहेत. आणि ज्यावेळेस जास्त पिकतील त्यावेळेस आपण येऊ, एकदम मस्त डोमा करू आणि त्याच्यामध्ये एकदम मस्त जांभळं खुडणार आहोत मित्रांनो आणि खाणार पण आहोत. एकदम जांभळं, एकदम तोंडाला पाणी सुटतं एकदम जबरदस्त. आणि हे पहा, जांभळं जबरदस्त, एकदम भरपूर असे घोष लागलेले आहेत. आणि ही झाली छोटी जांभळचं झाड आणि तुम्हाला दाखवतो पुढे. हे पहा, हे थोडं मोठं आहे जांभळीचं झाड, पण हे अजून निळे आहेत. याला अजून तांबडं फुटलेलं नाही एवढं. हे पहा, निळे आहेत. आणि हे पहा, एवढं मोठं झाड आहे. याला पण भरपूर जांभळं लागलेले आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवतो. आणि हे पहा, इकडे एकदम हिरवे हिरवे आणि निळे आहेत. त्याच्यामुळं याला अजून 10-15 दिवस लागतील पिकायला. पण जे हे छोट्या जांभळीचं झाड आहे ते, हे पहा, तुम्हाला दाखवलंच आहे, त्याला मस्त तांबडं फुटलेलं आहे. ते आता 2-3 दिवसातच चांगले पिकतील मित्रांनो. हे पहा, सूर्य मावळायला चाललेला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आता जांभळं पिकतील त्याच वेळेस येऊन आपण जांभळं मस्तपैकी खाऊया. आणि आता सीझन कमी झालेला आहे, पण आता थोडं विश्रांती पण घेतली. इथलं तुम्हाला लोकेशन दाखवलं आणि जांभळं कसं आहेत ते पण दाखवलं. आता आपण थोडे पुढे जाऊ, त्याच्यानंतर समोरचा नेचर पाहून त्याच्यानंतर पुढे जाऊ. त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करण्याच्या ठिकाणी हा पण ब्लॉग एकदम मस्त एडिट करून आणि अपलोड करून घेऊया. तर चला आता आपण पुढे. हे झालं जांभळीचं झाड. त्याच्यानंतर इकडे समोर पाहिले तर हे पहा, वॉटरफॉल आहे एकदम मस्त मित्रांनो. ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस जबरदस्त इथला सीन दिसतो. तर ती वेळ पण येणार आहे, त्याच्यानंतर आपण तिथला पण ब्लॉग शूट करणार आहोत परत. तर जाऊया आता ह्या साईडला मस्तपैकी नेचर पाहत पाहत. आणि हे पहा, पेटारीचे झाड इथं आहे आणि त्याला पेटारीला फळं पण आलेले आहेत मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने फळं असतात. तुम्हाला मी वरच्या बाजूनी जाऊन दाखवतो. तर हे पहा, पेटारीचे फळं अशा प्रकारे असतात. भरपूर फळं आलेले आहेत त्याला.
हे पहा, अशा प्रकारे असतात पेटारीचे फळं. तर जाऊया आता आपण पुढे. आणि फिरत फिरत आता आपण भरपूर लांब आलो आहोत. ते पहा सूर्याचा तारा कसा दिसतो तो. आणि हे पहा हा साईडला कसं मोकळं वातावरण आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त असं फील होत आहे. हे पहा इकडे एकदम वारा पण मस्त सुटलेला आहे. आणि इथून तुम्हाला मी नेचर दाखवतो, एकदम मस्त असं संध्याकाळचं नेचर. तर इकडे पाहिले तर हे पहा इथं कडा आहे एक. आणि हे पहा खाली कसं दिसतंय, भरपूर जंगल आहे मित्रांनो याच्यात. इकडे पाहिले तर इकडे पण भरपूर जंगल आहे. हे पहा तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.